वर्धा जिले के पुलगांव में एग्रीकल्चर डिपार्टमेंट में बड़ी कार्रवाई करते हुए करीब 18 लाख रुपए के प्रतिबंधित एसटीबीटी बीज जब्त किए हैं। मिली गुप्त जानकारी के अनुसार जिला परिषद एग्रीकल्चर डिपार्टमेंट के फ्लाइंग स्क्वाड ने नाचन गांव के गाड़गेनगर इलाके में एक गोदाम पर छापा मारा। बताया जा रहा है कि सरकार द्वारा बैन किए गए एसटीबीटी बीजों की अवैध बिक्री यहां से की जा रही थी। कार्रवाई के दौरान गोदाम मालिक मौके पर मौजूद नहीं था। इसके बाद फ्लाइंग स्क्वाड पुलगांव पुलिस स्टेशन पहुंचा और पीआई यशवंत सोलसे से चर्चा कर पुलिस टीम को साथ लेकर दोबारा मौके पर पहुंचा। पुलिस की मौजूदगी में गोदाम का ताला तोड़ा गया, जहां से करीब 33 बैग प्रतिबंधित एसटीबीटी बीज बरामद किए गए, जिनकी कीमत करीब 18 लाख रुपए बताई जा रही है। जब्त किए गए बीजों को पुलगांव पुलिस स्टेशन लाया गया और मामले में आगे की कानूनी कार्रवाई जारी है। यह पूरी कार्रवाई सूचना हित अधिकारी संदीप ढोणे, जिला क्वालिटी कंट्रोलर अधिकारी पेटकर और महेश पालवे की टीम द्वारा की गई। ज्याच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला जो भाड्याने राहते तर तो काही मिळाला नाही, त्याने काही आम्हाला सहकार्य केलं नाही, आम्हाला काही चाव्या दिल्या नाही गाडीच्या। तर आम्ही पोलीस स्टेशनला रवानगी दाखवून आम्ही पोलिसांना सहकार्य करून आम्ही ते लॉक तोडून आम्ही तो माल जप्ती केला आणि पोलीस स्टेशनला एफआयआर चालू। आम्ही वर्धेवरून आलो आहे। जिल्हा परिषद वर्धेचे मोहीम अधिकारी संदीप ढोणे, तसेच मी जिल्हा गुन्हा नियंत्रण अधिकारी वर्धा, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तसेच महेश पालवे कृषी अधिकारी देवळी हे आमच्या भरारी पथकामार्फत नाचनगाव येथे एका गोडाऊनला आम्हाला माहिती मिळाली असल्याने गोपनीय माहिती असल्याने तिथे धाड टाकली। तिथे आम्हाला एसटीबीटी कॉटनचा माल जो की शासनाने ज्याच्यावर बंदी आहे, ज्या बंदीवर बियाण्यावर बंदी आहे, तो एकूण 1850 जवळपास आम्हाला पॅकेटं मिळाले। ते जवळपास 18 लाखापर्यंत त्याची मार्केट किंमत आहे। यामुळे आमच्यामार्फत शेतकऱ्यांना एकच आग्रहाची विनंती राहील आणि त्यांना सूचना राहील की कुठल्याही दुकानाशिवाय अशा दुसऱ्या माणसाकडून कुठले माल घेऊ नये, कॉटन घेऊ नये, खरेदी करू नये। तसेच एसओ साहेब श्री उपरीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई करतो। हे माल कृषी अधीक्षक अधिकारी तुम्हाला हे बोगस माल भेटला आहे, तुम्हाला कशी माहिती आहे की तो बोगस माल आहे म्हणून, आणि कोणाचा माल आहे? आम्हाला कोणाचा माल आहे नाही, परंतु आम्हाला गोपनीय माहिती आमच्या एका अधिकाऱ्याकडून फोन आला एका अज्ञान व्यक्तीचा, त्यांच्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली। याच्यात तुम्ही कोणाच्या विरोध गुन्हा दाखल वगैरे केला का काही? आता आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही एफआयआर दाखल करत आहे। त्या व्यक्तीचं नाव आम्हाला मिळालं आहे, त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। नाचनगावला कुठे भेटलं आहे? नाचनगावला ते वार्ड नंबर कोणता आहे? गाडगे